हॅलो नमस्कार. तर आता माझ्यासाठी थोडा चहा ठेवायला लागले. संध्याकाळच्या म्हणजे 3 सव्वा 3 होत आलेत. म्हणजे थोडासा चहा पिऊया. आणि मम्मी ना बाहेर कलर असतो ना आपला व्हाईट कलर, तर त्यांनी हॅलो नमस्कार. तर आता मी चहा करायला लागले. तर या तुम्ही सगळेजण चहा प्यायला. तर मम्मी आमची बाहेर रांगोळी काढायला लागली. रांगोळी म्हणजे आपली कलरची करायला लागली, परमनंट रांगोळी आपली. पाऊस येऊ ऊन पडो काय व्हायचं आहे ते रोज आपली रांगोळी दिसेल अशी रांगोळी काढायला लागली. तर तुम्हाला दाखवते पण. आणि मला आता चहा प्यायचं होतं थोडासा, तर आता चहा ठेवलाय. त्याला या तुम्ही चहा प्यायला. थोडीशी उकळी आली का मग दूध वगैरे घालते त्याच्यात. आता एकटीसाठीच ठेवलाय, कोण चहा पित नाही. तर चहा उकळे लागले चहाला आता. छोट्याशा एकदम किती छोटं पातेलं आहे बघा. या पातेल्यात चहा ठेवलं. आणि ह्या पातेल्यात कसं थोडा जरी चहा असला आणि कमी गॅसवर जरी ठेवला तरी लगेच उतू जाते, कारण पातेला लहान आहे एकदम. आणि मला उकळलेला असा भरपूर असा उकळलेला आवडतो चहा प्यायला. तर दूध आहे आणि छोटे तवलीमध्ये भात केला होता सकाळी. तर एवढा भात आहे अजून. तर सकाळी केलं होतं पिठलं, भाकरी केली होती आणि भाकरी केली होती थोडासा भात करून. आणि संचित काय आमचं पिठलं खात नाही, तर त्यामुळे त्याच्यासाठी केलं होतं चहा चपाती केली होती त्याला. मला थोडी चहापत्ती टाकायची आहे. मी थोडं खोलते आता. हे तरी खोललं आणि थोडीशी चहापत्ती असा जरा कडक कसा चहा प्यायला छान वाटतं मला. थोडी म्हणत चहापत्ती जास्त झाली आणि डबल वरून उघड टाकली असं वाटायला लागले मला. चहा किती काळा काळा झालाय. असं दे आता, मी केलाय म्हणजे नावं ठेवायचं करता नाही. आणि जास्त पण झाले एकटीसाठी. हॅलो भाई, चहा आहे, मला पण प्लीज दे. मला पण प्यायला थोडा ठेव. तू कधीपासून चहा प्यायला लागली? मी प्यायला लागली, सकाळी प्यायला होता. ओके दे मला पण. मी पण कप काढू काय? कप कुठे आहे? तू करंजी आणि कप खा. नाही करंजी आणि चहा नाही 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 खराब झाल्यावर. तर इथं मम्मी काढायला लागली कलरची रांगोळी. हाय हाय. काय खाते असलं काय माहिती. कशी उलटी होत होती सकाळी. उलटी सकाळी होत होती, कशाला खाते असलं. मी पण देऊ का इकडून असं? हा उन्हाचं कोण येते. तुळशीला पण द्यायचा आहे कलर. सगळे घाण झाले पाण्याने. रांगोळी कशी दिसायला लागली? रांगोळी नाही ती, रांगोळीच आहे. परमनंट रांगोळी म्हणते त्याला. परमनंट रांगोळी. झाडूला पाय नसतो लावायचा तसा संचित. हे जरा लांब झाले वाटतं जरा. हे हा काय करतोय? काळ करू नको संचित. सगळी काढ. फालतूपणा काहीतरी करत बसला. इथं काळ केलंय, इथं काळ केलंय, इकडं दसरा लिहिलंय की. दसरा झाला, दिवाळी झाली, आता लग्न कुणाचं? हा तुळशीचं लग्न. बरोबर. ऊस कुठून आणायचा कुठून तरी. फायनली आमची रांगोळी झाली. छान दिसते ना संचित? हा बरी बरी. आणि हे कोब्यामध्ये असल्यामुळे ते किती जरी पाऊस जरी आला काय जरी झालं तर निघणार नाही. कोबा एकदम खरबरीत आहे. काय झालं मध्ये डिझाईन काढते काय? कलर भरायचे.
हे ना हां कलर पण भरू शकतोय की आपण, आहे ना ग. भरू शकतो का? तर ओके. हे बघ इकडं आपल्याकडे पाऊस पडलाय आणि 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 रोज उठून आई बापाच्या पाया पडायचं असते बाबड्या. पण पप्पा कुठे? पप्पा तर पंढरपूरला आहे. आता पप्पा पंढरपूरला आहेत. रोज पडणार का गेल्यावर? रोज पडायचं असते. सकाळ उठला का झोपीतनं पहिला आमच्याकडं दर्शन घ्यायचं. पाऊस पडायला लागलाय बारीक बारीक. आणि पाय पडले म्हणजे आशीर्वाद घेणे. सोडत जाऊ नको एका साईडला सोडत जा. खालचं पाडू नका. काही मीठ पडायचं आहे. कोण पडतंय? संचित. काय? चपल्यावर आण नका खाली. चप्पल घाण घाण घेऊन येऊ नको, सगळं घाण व्हायला लागलं इथं. हो दे की मग. धुवायला पण तूच आहे. होय काय? अय्यो. खाली बघून जा बघ संचित. कपडे तर आता शर्ट जर भिजला तर ते नंतर तुला घालाय काहीच नाही. काय नुसतं बनवत चालायचं. आणू द्या, येऊ द्या, येऊ द्या. वाहून सोडून निघायला. नाही तर